आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान गतिशक्ती बृहत आराखड्याला 3 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रशंसोद्गार. शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देण्यासाठी सौर कृषी वीज वाहिनी कंपनी 14,000 मेगावॅट ऊर्जा उत्पन्न करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची काल गोळ्या झाडून हत्या. आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार. आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी महायुती सरकारविरुद्ध जारी केलं आरोपपत्र. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान गतिशक्ती या उपक्रमाला 3 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कौतुक केलं आहे. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये ते म्हणाले की गतिशक्तीनं मल्टी मॉडल कनेक्टिव्हिटीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. या उपक्रमानं भारताच्या पायाभूत सुविधांची पुनर्रचना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं ते म्हणाले. विविध भागधारकांच्या समन्वयामुळे कामातील विलंब कमी झाला असून नवीन संधी निर्माण झाल्या आहेत, असं पंतप्रधान म्हणाले. गतिशक्ती उपक्रमाच्या माध्यमातून विकसित भारताच्या स्वप्नाच्या ध्येयपूर्तीकडे वेगानं वाटचाल सुरू असून त्यामुळे प्रगती, नवोन्मेष आणि उद्योजकतेला प्रेरणा मिळत आहे, असं ते म्हणाले. 2021 मध्ये सुरू झाल्यानंतर पीएम गतिशक्ती उपक्रमाअंतर्गत आजपर्यंत विविध मंत्रालयाच्या समन्वयानं 15 लाख कोटी रुपयांचं 208 पायाभूत प्रकल्प पूर्ण झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा गोरेगाव मतदान संघातील 75,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असल्यानं हा मतदारसंघ सुजलाम सुफलाम होणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातल्या धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 2 अंतर्गत 5,217 कोटी रुपयांच्या विकास कामांचं तसंच तिरोडा नगर परिषद आणि गोरेगाव नगर पंचायत क्षेत्रातल्या 205 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आज फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. आजवर सर्वाधिक निधी आमच्या सरकारनं सिंचनासाठी उपलब्ध करून दिला असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना वीज पंपाचं बिल माफ केल्याचं सांगून यापुढे शेतकऱ्यांना दिवसा देखील मोफत वीज पुरवण्यासाठी सौर कृषी वीज वाहिनी कंपनी तयार केल्याचं फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मोफत वीज तर पाहिजेच, पण त्यासोबत आम्हाला दिवसा 12 तास वीज पाहिजे. शेतकऱ्यांकरता देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे की महाराष्ट्राने शेतकऱ्यांकरता वेगळी कृषी वीज वाहिनी कंपनी तयार केली आणि त्या कंपनीच्या माध्यमातून 14,000 मेगावॅट सौर ऊर्जा आपण उत्पन्न करतोय. फिडर सेपरेशन करून प्रत्येक फिडर सोलरवर नेतोय. त्याचं काम सुरू झालेलं आहे. पुढच्या 15 ते 18 महिन्यामध्ये हे सगळं काम पूर्ण होईल आणि त्यानंतर आमच्या शेतकऱ्याला दिवसा 12 तास 365 दिवस आम्ही मोफत वीज त्या ठिकाणी देऊ. कोणालाही रात्री शेतीमध्ये जावं लागणार नाही. ही व्यवस्था आपल्या सरकारने केली. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज सांगितलं की माहिती प्रसारण मंत्रालय अंतर्गत असणाऱ्या माध्यम एककांद्वारे केंद्र सरकारच्या योजना चांगल्या रीतीनं जनसामान्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. आज नागपूर आकाशवाणी इथं माहिती प्रसारण मंत्रालयाच्या विविध कार्यालय प्रमुखांशी तसंच अधिकाऱ्यांची त्यांनी आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. और हमें पूरी उम्मीद है कि हमारे सारे मीडिया यूनिट्स, एक बहुत बड़ा अमला है हमारा यहाँ पर पूरे विदर्भ रीजन को कैटर करता हुआ, ना केवल दूरदर्शन और ऑल इंडिया रेडियो के हमारे बहुत सारे इंस्टीट्यूशंस हैं, साथ ही साथ IIMC अमरावती हमारा एक मेजर ट्रेनिंग इंस्टीट्यूशन है. इसके अलावा हमारा विदर्भ रीजन में जो पूरा इंफॉर्मेशन डिपार्टमेंट मिनिस्ट्री का इंफॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री का जो हमारा इंफ्रास्ट्रक्चर है उससे रिलेटेड गतिविधियों को आज हम लोगों ने बड़ी बारीकी से देखा है और मुझे पूरा उम्मीद है कि भारत सरकार के विभिन्न कार्यक्रमों को जनता तक पहुंचाने में हमारे सारे मीडिया यूनिट्स अपना योगदान आने वाले समय में देंगे. विदर्भातील नागपूर, अमरावती तसंच इतर दुर्गम नक्षलग्रस्त भागात देखील केंद्र सरकारच्या योजनांचा कसा प्रतिसाद मिळत आहे ते या कार्यालयाच्या माध्यम केंद्राद्वारे कळतं. या आढावा बैठकीत महत्त्वपूर्ण सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या. यानंतर संजय जाजू यांनी आकाशवाणीतील स्टुडिओ तसंच परिसराची पाहणी केली. स्वच्छता अभियान त्याचप्रमाणे एक पेड माँ के नाम या उपक्रमात देखील माहिती प्रसारण मंत्रालयाच्या एककांनी सक्रिय सहभाग नोंदवल्याचं त्यांनी सांगितलं. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या वर्षीही सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय संस्था, मंडळ, सार्वजनिक उपक्रम कार्यालयांनी विविध उपक्रमांचं आयोजन करावं असे निर्देश प्रशासनानं दिले आहेत. वाचन प्रेरणा दिनानिमित्त विदर्भ साहित्य संघातर्फे 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता कथा अभिवाचन होईल. यात विवेक कलोनी, विनय मोडक, कल्याणी गोखले यांचा सहभाग असेल. तर सायंकाळी 6 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आणि भाषा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने
माध्यमानं विदर्भ माझ्या मातीतील लेखक आणि माझा प्रवास या विषयावर प्राध्यापक अविनाश कोल्हे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यासह वर्धा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला बळ मिळालं असून यामुळे राज्याच्या आर्थिक प्रगतीला हातभार लागत असल्याचं प्रतिपादन आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केलं आहे. महिला आणि बालविकास विभाग आणि जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आज वर्ध्यातील स्वावलंबी मैदान इथं आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कूपर रुग्णालयात बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव आमदार झिशान सिद्दीकी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत सहसंवेदना व्यक्त केल्या. काल रात्री वांद्रे इथल्या निर्मळ नगरजवळ बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर बाबा सिद्दीकी यांना वांद्रे इथल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बाबा सिद्दीकी हे 2004 ते 2008 या काळात विविध खात्यांचे राज्यमंत्री आणि म्हाडाचे अध्यक्ष होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर मरीन लाईन्स इथल्या बडा कब्रस्तान स्मशानभूमीत शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार करण्यात आलेत. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी एक उत्तर प्रदेशचा तर दुसरा हरियाणाचा आहे. मुंबईत कोणत्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा होईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. दरम्यान राजकीय नेत्यांच्या हत्येमुळे विरोधी पक्षांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे असा आरोप करत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुंबईत वांद्रे इथं महाविकास आघाडीच्या आज झालेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर टीका करत आरोपपत्र जारी करण्यात आलं. महाविकास आघाडीच्या आज झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार अनिल देसाई, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, वर्षा गायकवाड, सुप्रिया सुळे, आमदार आदित्य ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. उत्तम राज्य आणि प्रशासन यासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची स्थिती वर्तमान सरकारनं उद्ध्वस्त केली आहे. सरकारमध्ये असलेल्या पक्षांनी केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याशी गद्दारी केली नाही, तर ही गद्दारी महाराष्ट्राशी झालेली आहे. आज राजकीय नेते सुरक्षित नाहीत, यासाठी हे सरकार घालवणं आवश्यक असल्याचं ठाकरे म्हणालेत. महायुती सरकार हे गुजरात धार्जिणे आहेत, त्यामुळे या सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हेच महाविकास आघाडीचं लक्ष्य आहे असं प्रतिपादन पटोले यांनी केलं. महायुती सरकारनं शेतकऱ्यांना मदत केली नाही, पीक विम्यातून शेतकऱ्यांचा फायदा होत नाही. महाराष्ट्रात दररोज 7 शेतकरी आत्महत्या करत असून तरुण मुले शिक्षण घेऊन नोकरीची प्रतीक्षा करत आहेत, पण सरकारनं सर्व उद्योग आणि रोजगार गुजरातला पळवले आहेत असा आरोप नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केला. वाशिम इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं असून त्याला पूरक अशा वैद्यकीय उपकरणांचा कारखाना वाशिम जिल्ह्यात लवकरच सुरू करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते आज वाशिम इथं तपोनिधी या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. या कारखान्यामुळे 3000 युवकांना रोजगार मिळेल असंही त्यांनी सांगितलं. वर्धा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यासाठी विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता असल्यानं हवामान खात्यानं त्यासंदर्भात काळजी घेण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. अशावेळी झाडांखाली, मोकळ्या जागांवर, टेकाड्यांवर जाणं टाळावं आणि शक्यतो घरात राहावं असं सांगण्यात आलं आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूरच्या ऑटो रिक्षा चालकांसाठी अत्यंत आकर्षक असा ऑटो स्टँड साकारला आहे. याचं लोकार्पण मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते झालं. उदगीर इथल्या रंगकर्णी साहित्य कला आणि क्रीडा प्रतिष्ठानाच्या वतीनं 20 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय पत्रकार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील माजी वृत्तपत्र विभाग प्रमुख ज्येष्ठ पत्रकार डॉ. रवींद्र चिंचोलकर यांची निवड करण्यात आली आहे. तर उद्घाटक म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त SM देशमुख हे असतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान गतिशक्ती बृहत आराखड्याला 3 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रशंसोद्गार. आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी महायुती सरकारविरुद्ध जारी केलं आरोपपत्र. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.